बरं झालं आलीस। मेथीची पातळ भाजी करायची, कांदा परतलाय, मीठ मसाले टाक आणि भाजी कर। आपण जेवण वेळेत वाढता येईल। माझी सगळी जवळची नाती दुरावणं हीच माझी शिक्षा आहे का? मीठ. हे शोधतेस ना? हो. मिठाशिवाय अन्नाला चव नसते नाही। तू या घरचं मीठ आहेस तनु। तू नसलीस ना तर सगळं बेचव होईल। अगं तू या घरातल्या नात्यांना खरा अर्थ दिलायस। हे वरवर जरी म्हणत असले की नाही की तुला इथे कामासाठी आणले, तरी त्यांनाही माहितीये हे घर तुझं आहे, तू इथंच असायला हवं। तेव्हा परत इथून जाण्याचा विषय काढायचा नाहीये। काकू मी चुकले हो। मला माहितीये तुम्हाला असंही वाटत असेल की मी तुमचा विश्वासघात केला, पण मी तरी काय करू? मला माहितीये तू का निघून गेली होतीस। तुला तुझ्या भूतकाळाची भीती वाटते। कसला तरी त्रास होतोय, काहीतरी लपवतेस तू। सांगावंसं वाटते पण सांगता येत नाही, हो ना? अगं पण आता भूतकाळ नाही, भविष्याची चिंता करायची आणि पुढे जाऊन सगळं चांगलं होणार आहे, विश्वास आहे मला। तनु आपण आहे ना तुझी पत्रिका गुरुजींना दाखवूया, म्हणजे जर का काही दोष असेल ना तर गुरुजी काहीतरी उपाय सांगतील। आपण नाही का त्या दिवशी पूजा केली, अगदी तसंच, आणि सगळं सुरळीत होईल। पण पत्रिकेसाठी मला तुझी जन्मवेळ, जन्मस्थळ आणि पूर्ण नाव लागेल। सांगतेस ना? जन्मवेळ सकाळी 7:12 जन्मस्थळ सातारा। यस। आणि पूर्ण नाव तनुजा सुधीर महाले। तुझ्या सुधीर महाले, ठीक आहे, मी गुरुजींना लगेच कळवते। हा, आलीच। जी माणसं माझ्यावर एवढं प्रेम करतात, जीव ओवाळून टाकतात, त्यांच्याशीच खोटं बोलावं लागतंय मला। हेच आहे का माझ्या नशिबात? बघ भावना, तू नको टेन्शन घेऊस इतकं। बघा सगळे खोटे पुरावे सादर केलेत त्यांनी। सिद्धिराज, त्याचाच तर मला इतका त्रास होतोय ना। इतक्या सहजपणे इतके धादांत खोटे पुरावे कसं काय कोणी सादर करू शकतं? मी या पातळीवरचा खोटेपणा ना आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये। हे म्हणजे सरळ कायद्याशी खेळ करणं झालं। आणि तुम्ही मला सांगा, हे जर का असंच खोटे पुरावे सादर करत राहिले आणि कोर्टाने त्यावर विश्वास ठेवला तर मग मी कशी काय केस जिंकणार? भावना, अगं कोर्टात हे असंच असतं। म्हणजे मला मान्य आहे की मी काय या सगळ्याचा इतका अभ्यास नाही केलाय, पण जनसेवेमुळे मी पण बरेचदा कोर्टात गेलो ना, आणि अर्ध्याहून जास्त वेळा मी लोकांना तिथे खोटं बोलतानाच पाहिलंय।
पण तेच हुशारीने उलथावून लावणं हेच तर वकिलाचं काम असतं. आणि भावना, अगं ते तू करू शकतेस, तुझ्यात ती क्षमता आहे. आणि तुला काय वाटतं आता जज साहेब ते सगळं जे बघतात ते काय लगेच विश्वास ठेवणार आहेत का त्याच्यावरती? कोण करतंय, कसं करतंय याचं सगळं व्यवस्थित तपास करणार ते. त्या करड्यांच्या खोटेपणामुळे तू डगमगून जाऊ नकोस. तुमचं बरोबर आहे हो सिद्धिराज, पण ज्या वेळेला त्यांनी खोटं लायसन्स दाखवलं ना तेव्हा ना मला काय करावं काही सुचतच नव्हतं. आणि आता माझ्याकडे एक आयडिया आहे. आता आपण साक्षीदार उभे करायचे. सिद्धिराज हो, त्या दिवशी हॉलमध्ये फक्त घरातले आणि नातेवाईकच होते, चालणार आहे का? का नाही चालणार? साक्षीदार असतो. मग सिद्धिराज, आपण आईबाबांनाच बोलवायचं, त्यांची साक्ष खूप महत्वाची ठरेल. अरे बेस्ट आहे ना, चालेलच की. हे बघ, पण काकूला आता काही करून यावंच लागणार इथे. मला मान्य आहे की बँकीदाराची अवस्था तिला बघवत नाहीये, पण तिच्या मुलाला वाचवण्यासाठी तिला यावंच लागणार. एक काम करतो, मी लगेचच कॉल करतो तिला. थांब. सिद्धू. हा सिद्धू. हॅलो काकू, तुला आणि काकांना कोर्टात यावं लागणार आहे. तुम्हा दोघांनाही साक्ष द्यावी लागणार. कोर्टात? काकू अगं समजू शकतो, पण तुझ्या मुलाचा प्रश्न आहे. येशील ना? हो येते ना. असं काय विचारतो, अशी कशी नाही येणार मी? हा, मग तोही तात्काळ ताबडतोब निघा प्लीज. बर, मी यांच्याशी बोलते आणि ताबडतोब निघते. येत आहेत ते दोघं. आता हे बघ भावना, ते दोघं आल्यानंतर त्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत ना, हे तू आत्तापासूनच ठरवून टाक. हा, आणि तू एक गोष्ट डोक्यात फिक्स करून टाक की समोरचे वकील खोटे पुरावे उभे करणार आहेत, कारण त्यांची बाजूच मुळात खोटी आहे ना. ते खरे पुरावे आणणार तरी कुठून? त्यामुळे तू त्या खोट्या पुराव्यांचा त्रास नको करून घेऊस. तुमचं अगदी बरोबर आहे सिद्धिराज, त्यांची बाजू खोटी आहे आणि आपण खरे आहोत. आणि मला खात्री आहे ही केस आपणच जिंकणार. मी आता एक काम करते, फॅक्ट्स ना धरून पुढचं आर्ग्युमेंट करते. भावना, अगं तू कितीही स्ट्रॅटेजीज बनव, पण माझा वकील तुझे मुद्दे तुझ्यावरच उलटव. ऐका ना, तुम्ही केसकडे लक्ष द्या, आम्ही आमचं बघतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी सत्याचीच बाजू जिंकते. हो, बघायला तर तुम्हालाच हवं, कारण ही केस मीच जिंकणार. भावना, तू तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस. आपलं काय ठरलं होतं लक्षात आहे ना?